तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। नुकसान भरपाईबद्दल मोठी बातमी आलेली आहे। कृषी मंत्र्याच्या माध्यमातून 335 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर। शेतकरी बांधवांनो, जय शिवराय। आत्ताच काही मिनिटांपूर्वी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची कारण की शेतकऱ्यांसाठी आता निराशा दूर होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या तब्बल 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज थेट कृषी मंत्र्याच्या माध्यमातून 335 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। ही रक्कम मोठी आहे कारण की 335 हा आकडा लहान नाही। हे ऐकला तर शेतकरी बांधवांनो, तब्बल 335 कोटी रुपये आज मंजूर झाले आहे आणि हे येत्या 15 दिवसाच्या आत थेट तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। ही 100% अधिकृत बातमी आहे आणि ही जी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली बातमी आहे। सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी संपूर्ण विधानसभा दणाणून गेली आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, दुसरीकडे पूर्वी मंजूर झालेले नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही। फळपीक विम्याचे पैसे महिनो रखडलेले आहे। पीक विम्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही। या सर्व प्रश्नांनी राज्यातील लाखो शेतकरी बांधव हैराण होते। आपल्याला न्याय मिळावा हे की नाही या शाश्वती त्यांना राहिली नव्हती। परंतु आज या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले। कृषी मंत्र्यांनी आज एक मोठी घोषणा केली। पहिली गोष्ट म्हणजे 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 335 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली। ही नुकसान भरपाई हेक्टरी 22,500 रुपये या दराने दिली जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा देखील मंजूर आहे आणि त्यासाठी तब्बल 217 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे। म्हणजे एकट्या आजच्या दिवशी नुकसान भरपाई फळपीक विमा मंजूर जवळपास 550 कोटी रुपयांचा आहे आणि ही निधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली आहे। हा निधी येत्या 15 दिवसाच्या आत म्हणजेच की पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना किती रुपये मिळणार तर लक्षात घ्या। कोकण विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, त्यांना 1,34,251 शेतकऱ्यांना 2,209 कोटी रुपयांची जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे। ठाणेमध्ये 4,669 शेतकऱ्यांना 4,84,00,000, पालघरमध्ये 17,612 शेतकऱ्यांना 7,47,00,000, रायगडमध्ये सर्वांना बघितलं तर 1,720 शेतकऱ्यांना 20,28,46,000 रुपये मिळणार आहे। रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांचा आकडा आहे 52,628 शेतकऱ्यांना 98,44,00,000, सिंधुदुर्गमध्ये 42,322 शेतकऱ्यांना 79.5 लाख रुपये मिळणार आहे। नाशिक विभागामध्ये 92,598 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपयाची भरपूर मोठी रक्कम मिळणार आहे। 52 लाख रुपयांची नुकसान भरपाई नाशिकमध्ये 36,764 शेतकऱ्यांना 48,73,83,000, धुळेमध्ये जर बघितलं तर 19,203 शेतकऱ्यांना 18,34,00,000 रुपये, नंदुरबारमध्ये 776 शेतकऱ्यांना 23,74,000 रुपये, जळगावमध्ये 14,360 शेतकऱ्यांना 14,50,00,000 रुपयांची आणि अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर 21,495 शेतकऱ्यांना 21,30,00,000 रुपये मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात 2,507 शेतकऱ्यांना 2,02,77,000 रुपये मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं 268 शेतकऱ्यांना 26,93,000 रुपयांना मिळणार आहे। जालनामध्ये 451 शेतकऱ्यांना 37,04,000 रुपये एवढे मिळणार आहे। बीडचा जर विचार केला तर 996 शेतकऱ्यांना 92,07,000 रुपये एवढे मिळणार आहे। यामध्ये तूर जर बघितलं तर 791 शेतकऱ्यांना, तूरमध्ये शेतकऱ्यांना 46,65,000 रुपये एवढी मोठी रक्कम मिळणार आहे। नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर विभागामध्ये 367 शेतकऱ्यांना 31,77,000 रुपये, वर्ध्यामध्ये 23 शेतकऱ्यांना 3,69,000 रुपये, चंद्रपूरमध्ये 665 शेतकऱ्यांना 54,73,000 रुपये, गडचिरोलीला 825 शेतकऱ्यांना 1,07,00,000 रुपये 60,000 रुपये एवढे मिळणार आहे। इतर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा यांची पण यादी आहे। तर लक्षात घ्या, सातारामध्ये 379 शेतकऱ्यांना 20,18,000, सोलापूरमध्ये 965 शेतकऱ्यांना 1,35,000, सांगलीमध्ये 1,109 शेतकऱ्यांना 1,44,00,000, कोल्हापूरमध्ये 1,0873 शेतकऱ्यांना 1,76,96,000 रुपये, अकोल्यामध्ये 1,476 शेतकऱ्यांना 1,69,026 रुपये, त्यानंतर जर बघितलं तर 1,252
52 शेतकऱ्यांना बुलढाण्यामध्ये 10,09,39,40,000 रुपये भेटणार आहे. भंडाऱ्यामध्ये 1,888 शेतकऱ्यांना 59,73,000 रुपये एवढी भक्कम रक्कम मिळणार आहे. पीक विमा काजू आणि आंबा जर बघितलं 217 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, रायगड आणि लाख पण आहे. सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर 85 कोटी 82 लाख रुपये, रत्नागिरीमध्ये 36,609 शेतकऱ्यांना 90 कोटी, पालघरमध्ये 3,628 शेतकऱ्यांना 7 कोटी 69,000 रुपये. त्यानंतर जर बघितलं तर 2,301 शेतकऱ्यांना 7 कोटी 37 लाख रुपये, रायगडमध्ये 7,189 शेतकऱ्यांना 26 कोटी 79 लाख रुपये मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही रक्कम मिळवण्यासाठी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची KYC पूर्ण झालेली असावी, तुमचा फार्मर ID कार्ड तयार असणे गरजेचं आहे. जर या गोष्टी अपूर्ण असतील तर लगेच तालुक्यांच्या कृषी कार्यालयात जाऊन ती पूर्ण करावी. हे तुमच्यासाठी महत्त्वाची बाब ठरेल की तुम्हाला लवकरात लवकर कामे उपटवणे कामाचे आहे, कारण की नुकसान भरपाई खरंच मंजूर झालेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये पैसे येईल. तुम्ही नुकसान भरपाई तुमची मंजूर झालेली असेल तर आता कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही कृषी विभागाकडून दिलेली मोठी रक्कम मिळू शकते. आणि तुमचा जिल्हा यामध्ये जर असेल तर तुमच्यापर्यंत नक्की, आणि तुमची नुकसान भरपाई झाली असेल तर नक्की हा जे रक्कम आहे ती तुमच्यापर्यंत येईल. कारण की बातमी संपुष्टात आलेली नसेल, ते नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात मोठी बातमी निघून आलेली आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हे फायदा नक्की मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.